आपल्या सभोवतालचे जग भाग 1 इयत्ता 3. निसर्गाचा खजिना हवा, पाणी व माती. निरीक्षण करा. ओळखा पाहू. पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात? आपल्याला पाणी कोठून मिळते? आपण पाण्याचा उपयोग कशाकशासाठी करतो? चित्रातील माती कोणत्या रंगाची आहे? वनस्पतीच्या वाढीसाठी माती का आवश्यक असते? वरील चित्रात पवनचक्की दिसत आहे. पवनचक्कीची पाती वाऱ्यामुळे फिरतात. त्यातून ऊर्जा निर्मिती करता येते. तलावात पावसामुळे पाण्याचा मोठा साठा तयार झालेला आहे. तलावातील पाण्याचा उपयोग शेती व घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच जमिनीवर पिके व झाडे उगवलेली दिसत आहे. हवा, पाणी व माती हे नैसर्गिक घटक आहे. निसर्गातून मिळणाऱ्या ज्या घटकांचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनात करतो त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. आपल्या सभोवताली हवा, पाणी व माती ही नैसर्गिक संसाधने आहे. चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊया. समजून घेऊ. हवा दिसत नाही, पण ती आपल्याला वाऱ्याच्या स्वरूपात जाणवते. सर्व सजीवांना जगण्यासाठी हवेची गरज असते. हवा वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असते. हवेमध्ये नत्रवायू, प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायू हे मुख्य घटक असतात. याशिवाय इतर वायू अल्प प्रमाणात हवेत असतात. यातील प्राणवायू हा सर्व सजीव सृष्टीला अत्यावश्यक असतो. हवा नेहमी बदलत असते. वातावरणातील हवा कायम स्वच्छ व शुद्ध राहावी याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हवेचे दैनंदिन जीवनातली उपयोग समजून घेऊ. खालील चित्रानुसार हवा अजून कोणकोणत्या साधनांमध्ये भरू शकता? ओळखा पाहू. इथंच आहे पण दिसत नाही. हवा. अनेक पदार्थ यामध्ये विरघळतात. पाणी. यात बीज सहज अंकुरते. माती. चर्चा करा. शिक्षकांच्या मदतीने हवेचे दैनंदिन जीवनातील उपयोग व त्यांची उदाहरणे याविषयी चर्चा करा. सांगा पाहू, तुमच्या परिसरात पाणी कोठून येते? पाणी घरात कशाकशामध्ये साठविले जाते? पाण्याचा उपयोग घरात कशाकशासाठी करतात? पाणी म्हणजे जीवन. पाणी आपल्याला पावसापासून मिळते. आपण पाण्याचे उपयोग संकल्पना चित्रांच्या आधारे समजून घेऊया. शेतीसाठी पाणी, बांधकामासाठी पाणी, वीज निर्मितीसाठी पाणी, कारखान्यांसाठी पाणी, स्वयंपाकघरात पाणी. कृती करा. शिक्षकांच्या, मित्रांच्या मदतीने पाण्याचे महत्त्व सांगणारी घोषवाक्ये बनवा. मित्रांनो, आपल्या परिसरात विविध रंगाची माती दिसून येते. मातीपासून आपण विविध वस्तू बनवतो. चला तर आपण मातीविषयी अधिक माहिती घेऊया. माती व मृदा यात फरक आहे. असे कसे? माती आणि मृदा तर एकच आहेत. नाही मुलांनो, शेतकरी ज्याच्यात धान्य पेरतो ती मृदा. गाडगी, मडकी, विटा, मातीची भांडी इत्यादी बनवण्यासाठी जिचा वापर केला जातो ती माती. अजून काही फरक आहेत का? जमिनीवर आढळणारे वाळू, खडकांचे तुकडे, धुळीचे कण, गाळ इत्यादी सर्वांचा मिळून बनलेला पदार्थ म्हणजे माती. आले लक्षात सर. खडकांच्या लहान लहान तुकड्यांपासून मृदा तयार होते. या तुकड्यांचे कणात रूपांतर होते. तसेच वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळतात. अशा खडकांच्या तयार झालेल्या व सूक्ष्म जैविक पदार्थ मिसळलेल्या मिश्रणास मृदा असे म्हणतात. निरीक्षण करा. खालील चित्राचे निरीक्षण करून मातीचा रंग चौकटीत लिहा. समजून घेऊ. काय करावे? पाणी काटकसरीने वापरावे. पाणी अडवा, पाणी जिरवा. झाडे लावा, शुद्ध हवा मिळवा. झाडे लावा, माती अडवा. काय करू नये? पाणी सांडू नये. पाणी दूषित करू नये. झाडे तोडू नयेत. हवा दूषित करू नये. आज शाळेत मातीच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा होती. वस्तू बनवणारे शिक्षक व 3रीच्या वर्गातील मुले एका चित्रकलेच्या वर्गात जमली. शिक्षक त्यांना सूचना देत होते. कार्यशाळेतील मुले त्यांच्या सूचनेप्रमाणे कृती करत होते. चला, सर्वांनी थोडे थोडे पाणी घालून मातीचे गोळे बनवूया. माती हातात घेतल्यावर काय जाणवते? माती मऊ आणि चिकट आहे.
बरोबर. कोणकोणत्या मातीपासून आपण वस्तू बनवितो? लाल माती, काळी माती, राखाडी माती इत्यादी. हो, बरोबर. आपल्याकडे विविध रंगाची माती आहे. मातीमध्ये अनेक बारीक मोठे कण असतात. मातीतील कणांच्या आकारानुसार त्यांना चिकणमाती, पोयटा व वाळू असे संबोधतात. मातीतील या प्रमाणानुसार तिचा पोत ठरतो. काही प्रकारची माती बारीक व मऊ असते, तर काही प्रकारची माती मोठी व जाडसर असते. आपण पाणी साठवण्यासाठी भांडी वापरतो. हो बाई. ती भांडी कशापासून बनलेली असतात? माती आणि धातूपासून. अगदी बरोबर. मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. तुम्ही त्या पाहिल्या आहेत का? हो बाई, मी पाहिलेल्या आहेत. कोणत्या बरं? माठ, फुलदाणी, पंती, धूपदाणी, मूर्ती, कुंड्या, दिवाळीच्या किल्ल्याची खेळणी इत्यादी. त्या कोणी आणि कशा बनवल्या आहेत? माझ्या परिसरात मातीची भांडी बनवतात, पण ती कशी बनवतात हे माहीत नाही. चला माहिती करून घेऊया. निरीक्षण करा. मातीपासून माठापर्यंतचा प्रवास जाणून घेऊ. मातीकाम करणारे आधी चांगली माती मिळवतात. माठ चांगले बनावेत म्हणून मातीत इतर काही पदार्थ मिसळतात. त्यानंतर माती चांगली तुडवून एकजीव करतात. ती माती चाकावर फिरवून त्यापासून मातीची विविध प्रकारची भांडी तयार करतात. कच्चे माठ भट्टीत भाजून पक्के केले जातात. तयार झालेले माठ समजून घेऊ. शिक्षक विद्यार्थ्यांसह परिसरात मातीपासून वस्तू तयार होणाऱ्या ठिकाणास भेट देतात. मातीकाम करणारे नदी काठाजवळून तसेच इतर ठिकाणाहून माती आणतात. मातीमध्ये विविध पदार्थ व पाणी घालून एकजीव करण्यासाठी ती तुडवतात. माती पाणीदार किंवा कोरडी राहणार नाही व ती एकरूप होईल याची काळजी घेतात. मग त्या मातीचा गोळा बनवतात. एका लाकडी चाकावर मातीचा गोळा ठेवतात. चाक फिरवून मातीच्या गोळ्याला आकार देतात. तयार झालेली भांडी वाळवतात व भट्टीत भाजतात. भांडी आकर्षक दिसावी म्हणून भांडी रंगवतात व त्यावर नक्षी काढतात. अशाच प्रकारे मातीपासून शोभेच्या वस्तू, मूर्ती, मडकी व पंत्या बनविल्या जातात. सांगा पाहू, मातीची भांडी कशा कशासाठी वापरली जातात? मातीकाम करणारे कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवतात? मातीची भांडी का भाजावी लागतात? करून पहा. तुम्ही खाली दिलेली कृती आई वडील शिक्षकांच्या मदतीने करा. माती गोळा करा. जाळी किंवा चाळणीचा वापर करा. मातीतील मोठे मोठे दगड कचरा काढून टाका. पाणी मिसळून मातीचा गोळा बनवा. मातीच्या गोळ्यापासून तुमच्या आवडीच्या 2 वस्तू बनवा. तुम्ही बनवलेल्या वस्तूंना रंग द्या. त्यावर नक्षीकाम करा. माहीत आहे का तुम्हाला, तुम्ही विविध चित्रामधील बिबट्याच्या अंगावरचे ठिपके किंवा वाघाच्या अंगावर पट्टे तसेच मोराच्या पंखाचा पिसारा पाहिला असेलच. निसर्गात अशा अनेक गोष्टी येतात ज्यांच्यावरून नक्षीची कल्पना येते. निसर्गामध्ये जागोजागी नक्षी आढळते. मग ती बिबट्याच्या अंगावर असो किंवा मोराच्या पंखावर. कलाकार मडक्यावरची चित्रे काढतात. त्यातून निसर्गातूनच कल्पना मिळते. निसर्गातील आकार आणि रंग यांचे निरीक्षण करून नक्षी तयार करता येते. समजून घेऊ. मोठ्या जलाशयात किंवा समुद्रात साठलेल्या पाण्यावर उष्णतेचा परिणाम होतो. काही प्रमाणात पाण्याचे वाफेत रूपांतर होते. वाफेचे तापमान आसपासच्या हवेपेक्षा जास्त असते, त्यामुळे ती हलकी होते. परिणामी वाफ वरवरच्या दिशेने सरकू लागते व याच दिशेने जास्त उंचीवर जाते. उंचीवरील हवा थंड असते. आकाशात वाफेचे ढग बनतात. वाऱ्यामुळे ढग वाहून नेले जातात. पर्वतांना अडतात. पावसाच्या रूपाने पाणी जमिनीवर येते. उतारावरून पाणी वाहून जाऊन ओहोळ, ओढा, नदी या स्वरूपात ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. अशा रीतीने समुद्रापासून सुरू झालेला पाण्याचा प्रवास समुद्रात येऊन पूर्ण होतो. यास जलचक्र म्हणतात. जलचक्र सतत चालू असते. समजून घेऊ. पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावर पडते. ते उताराच्या दिशेने वाहते. अशा पाण्याचे अनेक ओहळ, ओढे व नाले बनतात. हे एकत्र येऊन नदी तयार होते. ती डोंगर, दरी, पठार व मैदान यावरून वाहते. तलाव. तलाव म्हणजे सर्व बाजूने जमिनीने वेढलेला पाण्याचा एक बंदिस्त आणि स्थिर साठा होय. तलाव नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. झरा. पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीवर माती व खडक यातून ते खोलवर झिरपते. हे झिरपलेले पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर येते. याला झरा म्हणतात. धरण. नदीचे वाहणारे पाणी बांध किंवा भिंत घालून अडवले जाते. त्याला बंधारा किंवा धरण म्हणतात.
पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीतील पाणी विहिरीच्या माध्यमातून आपणास मिळते. तसेच हातपंप किंवा कूपनलिका वापरून हे पाणी काढले जाते. ओढा, झरे, तलाव, नदी हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. सांगा पाहू, आपण आपल्या परिसरात आपल्या गरजेसाठी पाणी साठवतो. पाणी साठवण्याच्या काही पारंपरिक व आधुनिक पद्धती आहे. शिक्षकांच्या मदतीने खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आपल्या परिसरात पाणी साठवतात हे सांगा. करून पहा. शिक्षकांच्या व पालकाच्या मदतीने दिलेली कृती करा. आपल्या गावाजवळ किंवा शहराजवळ ओढा, तलाव, धरण किंवा नदी आहे का? त्याचे नाव व माहिती जाणून घेऊन लिहा. समजून घेऊ. पाणी ही एक अमूल्य देणगी आहे. पाणी कायम मिळावे यासाठी आपण ते साठवितो. शहरांमध्ये लोकांना त्यांच्या घरांमध्ये नळातून पाणी मिळते, तर गावातील लोकांना पाणी घरी साठवण्यासाठी तलावातून, ओढ्यातून, विहिरीतून, कूपनलिकांमधून व नदीतून मिळवावे लागते. अलीकडे गावांमध्येही पाणी नळाद्वारे मिळण्याची सोय झाली आहे. आपल्या परिसरात गावांसाठी व शहरांसाठी विविध पद्धतीने पाणी साठवण्यात येते. पाण्याचे नैसर्गिक, तलाव व मानवनिर्मित धरणे, विहीर, जलसाठे असतात. समजून घेऊ. हवा, पाणी व माती या नैसर्गिक घटकांचा मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी उपयोग होतो. अशा सर्वांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. पृथ्वीवरील हवा, पाणी व माती ही नैसर्गिक संसाधने मानवासाठी महत्त्वाची आहेत. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी हवा, पाणी व माती अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व संसाधने जपून व काळजीपूर्वक वापरावीत. नैसर्गिक संसाधनांची टंचाई टाळण्यासाठी त्यांचा योग्य वापर करावा आणि त्यांची बचत करावी. चर्चा करा. शिक्षक विद्यार्थी आंतरक्रियेद्वारे चर्चा करा. पाणी ही नैसर्गिक देणगी आहे. जर पाणी नसेल तर काय होईल? पाणी प्रदूषणाची कारणे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा करा. सांगा पाहू, पाण्याची बचत का करावी लागते? पाण्याची बचत कशी कराल? शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला? पाठ सोपा करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा.